हॅलो फ्रेंड्स, मी भारती. वेलकम बॅक. आजच्या रेसिपीसाठी मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत. बटाट्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याचे साल काढून घ्यायचे आहेत व त्यांना पाण्यामध्ये किसून घ्यायचं आहे. बटाटे पाण्यामध्ये किसल्याने काळे पडत नाही. आता दोन्ही बटाटे किसून झाले आहेत. त्यांना 2 ते 3 पाण्याने पाणी स्वच्छ दिसेपर्यंत धुवून घ्यायचं आहे आणि आता त्याला हाताने नितरून त्याचं दाबून त्याचं एक्स्ट्रा पाणी काढून त्याला दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. ह्या बटाट्यामध्ये आपण इतर साहित्य घालून घेणार आहोत. इतर साहित्यामध्ये 1 कप पालक आहे. पालक आधी स्वच्छ धुवून घेतला होता व नंतर त्याला चिरून घेतलं आहे. तसंच अर्धा कप कोथिंबीर आहे. कोथिंबीर पण आधी स्वच्छ धुवून घेतली होती, मग त्याला बारीक चिरून घेतली आहे. आणि 1.5 कप गाजर आहे. गाजर पण स्वच्छ धुवून त्याचे साल काढून किसून घेतलं आहे. तुमच्याकडे असतील तर तुम्ही इथे इतर भाज्याही घालू शकतात. आणि आता 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्याच्या जागी कॉर्नफ्लोअर पण वापरू शकतात. आणि याला आपल्याला त्याच्यामध्ये बेसिक मसाले तिखट, मीठ, हळद, जिरे पावडर आणि धनापूड घालून त्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना इथे अजिबात पाण्याचा वापर नाही केला आहे. सगळं पीठ आणि भाज्या एकत्र होतील असं हलक्या हाताने आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. आणि भाज्यांना आणि पिठाला हाताने थोडंसं चोळून घ्या, म्हणजे ते पीठ सगळ्या भाज्यांना लागेल. आणि याला आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघा, ते भाज्यांचे आणि मीठ टाकलं होतं त्याचं मॉइश्चरमध्येच आपलं छान पीठ असं भिजलं गेलेलं आहे. आपल्याला असंच पीठ पाहिजेलं आहे. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही. फक्त सगळं साहित्य आपण हातात घेतलं तर आपल्या हातात त्याची मूठमध्ये आपल्या मुठीमध्ये तसं असं एक टिक्कीसारखं जमा होईल असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल घालून आपलं थोडंसं सारण घेऊन त्याच्यावरती आपण थालीपीठ पसरवतो असं पसरवून घ्यायचं आहे. हे पीठ पसरवताना खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही, मिडियम आकाराचंच पसरून घ्यायचं आहे. आणि एकदा तेल लावल्यावरती परत तेल लावावं लागणार नाही आहे. नॉनस्टिक पॅन वापरला आहे. आणि याला झाकण ठेवून 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर तुम्ही बघा खालची साईड शिजली आहे, त्याला आपण पलटून घेतलं आहे. तसंच आता परत दुसऱ्या साईडने पण याला आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर आपले हे छोटे छोटे पॅनकेक्स तयार झाले आहे. हे तुम्ही ब्रेकफास्टला, मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. हा असा हेल्दी नाश्ता तुम्ही सॉसबरोबर, चटणीबरोबर सर्व करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.